संसारालया एक सुका हे आठवावे पाय विठोबाचे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग कडक कर थोडंसं. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबारा यांचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. शोभाताई पांडुरंगजी टोंपे प्राचार्य यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सेवापूर्ती सोहळा, त्या निमित्ताने घडवून आलेला हा अखंडनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा पांडुरंगजी रामरावजी टोंपे यांच्याद्वारा जे प्रशांत बाबा यांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, मधुबाबापासून गोविंद बाबापर्यंत सर्व टाळकरी, इकडचे सर्व टाळकरी, गायनाचार्य, विनेकरी, भालदार, चोपदार, पाठीमागे असलेले छोटे छोटे साधक, त्यांना तयार करणारे त्यांचे गुरुजी, त्या सर्वांना मनोभावे वंदन करतो. बसलेल्यातही बरीचशी महाराज मंडळी असेल, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण सर्व महात्म्यांच्या विषयी पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व महात्म्यांना वंदन. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, विविध क्षेत्रातील टोंपे परिवारावरील प्रेमापोटी आणि परमार्थावरील श्रद्धेपोटी आलेली सगळी परिसरातली मंडळी, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा शोभाताईचा सेवापूर्ती सोहळा त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न आहे. अतिशय सुंदर नियोजन. पांडुरंगजी टोंपे त्यांचे सर्व सहकारी संयोजक यांनी केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन दररोज त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल टोंपे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. मधुबाबा, संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, न लगे सुखाचा. अच्छा, दुःख बांधवडी, सुखाचा विचार नाही. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवनाचे श्रवणी. कैची सुख निद्रा अंथरुणींगळाच्या. अनेक प्रमाणावरून त्यात प्रथम क्रमांकाचं दुःख संसारात जनवाद आहे. जनवाद म्हणजे तुम्ही कितीही चांगलं वागा तरी माणसं नाव ठेवतात, याला म्हणतात जनवाद. संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरून माझी केले इंगळ. जनवाद. अरे जिथं श्रीरामाला समाजाने सोडलं नाही तिथं तुमचं आमचं काय घेऊन बसला.
रामचंद्र प्रभू राज्यावर बसले, राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि प्रभूंनी गुप्तहेर सोडले. अरे माझ्याबद्दल कोणाचं काय मत आहे जाणून घ्या. CID बरं का साहेब, CID. रात्री 12 वाजता सासऱ्याचं आणि जावायाचं भांडण चालू होतं. जावाई दरवाजात उभा होता आणि सासरा मुलीला घेऊन आला होता. बरेच दिवस ती माहेरी होती. शेवटी आणून दिली बापानं आणि विनंती केली, बापू काय माझ्या मुलीचा दोष असेल तर तिच्या बापाचा समजा, पण एवढा गुन्हा माफ करा आणि लेकीला पदरात घ्या. तू काय समजला सासऱ्या? जावाई कशाला म्हणतात? आणि मी काय अयोध्येचा राम आहे का? 6 महिने त्याची सीता होती, रावणे नेली त्याची अंतुरी. 6 महिने षण्मास होती राक्षसा घरी आणि परत आणल्यावर स्वीकारली. तसा राम आहे का मी? चालता हो इथून. ही दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि सेवक सांगू लागले, प्रभू रात्री 12 वाजता सासरा जावयाच्या भांडणात तुमचा उद्धार झाला. जावाई म्हणला सासऱ्याला, मी अयोध्येचा राम आहे का? 6 महिने होती सीता परत स्वीकारायला. चालता हो म्हणला. प्रभूचे डोळे भरून आले. अरे साक्षात अग्नीनं साक्ष दिली की रामा ही सीता माझ्या इतकी पवित्र आहे, तरी अजून समाजाचा गैरसमज आहे. ठीक आहे. लखन पळत आला, जी भैया कल सुबह रथ में बिठाकर सीता को अकेली छोड़ के आओ, जंगल में लौट कर नहीं लाने का मेरा आदेश है. दुसऱ्या दिवशी सीतामाईला रथात बसवलं. कल्पना नाही, गरोदर अवस्थेत आहे. सीतामाईला वाटलं माझा दीर फिरायला नेतो, पण जंगलात नेलं. मुंडे साहेब डोळे भरून आले लक्ष्मणाचे. रथ वळवला, खाली मान घालून सांगितलं, उतरो भाबे, आणि दंडवत घातला. का रडणं आवरेना. 14 वर्षे जिनं मला आईची आठवण येऊ दिली नाही, त्या माझ्या सीतामाईला सोडावं लागतं गरोदर अवस्थेत जंगलात एकटीला. भैया का आदेश है भाभी, लौटकर नहीं लाने का. सीता को अकेली छोड़कर आओ जंगल में. त्या गेले का राम प्रभुनी लक्ष्मणा मजला, असा मी काय गुन्हा केला. काही नाही वहिनी, एकच झालं. जनकपुरीची लेक लाडकी राणी रघुनाथाची, आज तिच्या नशिबी आली घटिका वनवासाची. काय कारण? शंकित वाणी एक परीट वदला. मी का आपली वेळ घेतली? अरे जिथे समाजानं राम सोडला नाही तिथं आपली काय कथा. हा जनवाद आहे. तुम्ही कसंही वागा, माणसं नावं ठेवणार. सरळ मार्गी जीवन जगणारी माणसं असतात. घरून शेतातून घरी, घरून शेतातून घरी त्यांच्याबद्दल चर्चा चालते. जाऊ द्या, एकल कोंडे घर कोंबडं कुठं जातं का येतं. त्याला वाटतं नावं ठेवतंय ना माणसं, आपण जाणं येणं सुरू करावं, पुन्हा तक्रारी. त्याला सांगा काय जेवण त्याच्या घरी तंबाखू खायला आमच्या उंबरटा झिजवला. कसंही वागा, अजिबात पैसा नाही त्याला करंट्या कपाळाचं म्हणतात, आणि भरपूर आहे त्याला ताट स्वभावाचं म्हणतात. जास्त बोला बडबडे म्हणतात, बोलू नका गर्विष्ठ आहे म्हणतात. मुलं बाळ नाही त्याचं तोंड पाहू नका म्हणतात. मग जास्त आहे त्याला तरी शाब्बास म्हणावं की नाही. पातकाचे मूळ पोरवाडा. अरे तुम्ही कसंही वागा, माणसं नाव ठेवणार. याचं नाव जनवाद आहे. मग वागावं कसं मधुबाबा? निदान पारमार्थिकानं शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं वागावं. शेतकऱ्याचं कुत्रं म्हणजे ते तालुक्याला गेला,
शेतकरी भाजीपाला बैलगाडीत, कुत्रं बैलगाडी खाली होतं. 17 किलोमीटर गाव. भाजीपाला दिवसभर शेतकरी विकत होता, कुत्रं बसलेलं होतं. सायंकाळ झाली, आवराआवरी केली, बैलगाडी जुंपली, कुत्रं दिसेना. शेतकरी म्हणला जाऊ द्या, कुठं ग्रेट डेन होतं का डॉबरमॅन, गावच्या कुत्रीचं पिल्लू दुसरं पाळू म्हणला. मडवून बैलगाडी निघाली. अर्ध्या तासाने कुत्रं तिथं आलं जिथं मालक दिवसभर बसला होता. आता कुत्र्याला मालक सापडेना. रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला. मालकाचं घर गाठायचं आहे. 17 किलोमीटर गाव आहे. कुत्रं निघालं, पण गावोगावच्या कुत्र्यांनी विनामूल्य सेवा सुरू केल्या. 10-15 कुत्रे याच्यावर धावून यायचे. ते आले की याचं ठरलेलं 4ही पाय वर करायचं, शेपूट मातीत आपटायचं. कुत्रे जाग्यावर थांबायचे. ते म्हणायचे जाणे दो इसमें कोई दम नाही. ते गेल्यावर अंधारात उठायचं. दुसरं गाव, पुन्हा 10-20 धावून यायचे. याचं ठरलं घालेन लोटांगण वंदेन चरण. ते पुन्हा जाणे दो इसमें कोई दम नाही. तिसरं गाव, ते म्हणायचे जाणे दो इसमें कोई दम नाही. ते म्हणायचं काही म्हणा, दम नाही म्हणा, मर्क म्हणा, भित्र म्हणा, मला तुमच्या निंदेचं काय घेणं आहे बाबा. अंधार पडला रे, माझ्या मालकाचं घर गाठायचं आहे. तसं समाजाला काही म्हणू द्या, आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे. म्हणून तेजुनिया जन भक्ती कर, तुम्ही ऐका वचन, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा. तेजुनिया जन भक्ती करा हा जनवाद आहे. तुम्ही डोळे मिटून चला, डोळे उघडे ठेवून चला, वर बघत चला, खाली बघून चला, तरी नाव ठेवणारे टपलेले. डोळे लावून चला, क्यों रे ध्यान में रहते क्या रे, बड़े साधू बन गए. दुसऱ्या दिवशी वर बघत चाललं, इतने अभिमानी हो गए, नीचे देखते ही नहीं. तीसऱ्या दिवशी खाली बघून चाललं, नीचे ही देखकर चलते हो, किसी के तरफ देखना ही छोड़ दिया. चौथ्या दिवशी डावीकडे उजवीकडे पुढं मागं मुंडकं फिरवत चाललं. किधर किधर देखता बे, क्या क्या देखता, का ठिकाणा नाही, मुंडी हिलाते रहता. पाचव्या दिवशी वैतागलं, 2 दाबणं घेऊन डोळे फोडले स्वतःचे. पुन्हा त्यांना कळालं नाव ठेवणारा. अरे ज्याला आपण नाव ठेवायचे आणि डोळे फोडले, फिर बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा रे, कौन उसका बाप भोगेगा. मी का म्हणतो, तुम्ही कसंही वागा. लोक तैसा करता धर्मेना, लोक तैसा करता धर्मेना, अभक्ता जिरेना संतत, अभक्ता जिरेना संतत. लोक तैसा तैसा वक याला जनवाद म्हणतात. जनवाद संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, अनेक प्रमाणावरून ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. पण तुकोबाराय म्हणतात, एवढा दुःखाचा संसार असला तरी त्याच्यातही एक संसार एक सुख आहे, संसार एक सुख आहे.
दुःखाचा संसार असला तरी त्याही दुःखरूप संसारामध्ये एक सुख आहे, आणि ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. इथे महत्वाचा शब्द आहे आठवावे पाय विठोबाचे. कारण आपण जे संसारातलं सुख समजतो ते सुख नाही, सुखाभास आहे. माणसं जी संसारात जगतात ती सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर आहे. कोणी असू द्या. ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतोय मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी मग त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतोय नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं पत्र्याच्या शेडमध्ये जा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक भक्ती यत्न नाही केला. सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक भक्ती यत्न सुखाच्या आशा एक दोन महिने गेले. पाठ जन्म दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे सुख महाराज को, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को, चतुरान कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास प्रभु कहे हरि भगति बिन सब जीव दुखारी. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे सुख महाराज को, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे सुख चतुरानन को, चतुरानन कहे सुख विष्णू को भारी. नुसतं बोट दाखवायचा कार्यक्रम चाललेला आहे. नाही तर सगळी माणसं जगतात ते सुखाच्या आशेवर, सुखात जगत नाही. आणि मानलं तरी ते सुख टिकत नाही. तुमचा अनुभव आहे पण तुम्ही सांगत नाही. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याची लाल डोळे दोघाच्या मध्ये जर थांबलं तर मधलं पेटल. एवढी रागीट दृष्टी असते. एका बांधावर गवत कापतात मधुबुवा, दिवसभर बोलत नाही. इतकं बिघडतं दोघाचं. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत बिघडत जातं. प्रपंचातलं सुख आहे ते असं उतरत उतरत जाणार आहे. याच्या उलट परमार्थातला आहे. सुख घडो घडी वाढो, मग नाम नामे उपजे अवरी, मग नाम नामे उपजे अवरी, मग नाम नामे उपजे अवरी, मग नाम नामे उपजे अवरी.
प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे ते परमार्थामध्ये. सुख घडोघडी वाढू लागे. कितीही चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात त्या गाण्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. 6 महिने, वर्ष त्याचं कौतुक चालतं. पण मग अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा, काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग. अरे दुसरं म्हणना. वैतागले ना? माझा जाहीर प्रश्न माझे वारकरी बसले. 750 वर्षे झाले. दररोज आमचा वारकरी गळ्यामध्ये विना घेतला की 750 वर्षापासून रूप पाहता लोचणी म्हणतो. अरे आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. आपण लक्षात घ्या. कितीतरी दिग्गज जगात गायक झाले मधुबाबा, कितीतरी, पण 2 भारतातले अजरामर झाले. एक भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला, म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत नाव राहणार आहे भीमसेन जोशीजी आणि लता दीदीचं. त्यांनी गाणं म्हटलं, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना. यांनी म्हटलं तेच शब्द पण संताच्या भाषेत म्हटले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. म्हणून अमर झाले विठ्ठल. प्रपंचातलं सुख आहे ते कमी कमी होत जातं, परमार्थातलं याच्या उलट वाढत वाढत जातं. सुख घडोघडी वाढू लागली. असत्तस्य सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्य यत् सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वमेनं प्रचक्षते. याला म्हणतात सर्व. आणि म्हणून परमार्थात जिथे जिथे सुख शब्द आला त्याला सर्व शब्द जोडला. सर्व सुखाच्या आगर बाप रखमादेवर, सर्व सुखाच्या आगर तोहा उभा विटेवर, सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी, आमुची पंढरी कामधेनू भागली आमज वाहतील कडे, त्यांच्याने जोडे. कुठेही शोधा तुम्हाला ते सुखाला सर्व जोडलेलं असेल. आणि ते सर्व सुख तुझे पायी सुख सर्व जमला. आता इथपर्यंत आलो आपण. तुझे पायी सुख सर्व आहे. ते सर्व सुख त्याच्या पायाजवळ असल्यामुळे आठवावे पाय विठोबा, आठवावे पाय विठोबा, आठवावे पाय विठोबा. संसारा आलेया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संपत्ती आणि विपत्ती आम्ही समजतो त्याला संपत्ती म्हणत नाही, संतन समजतो त्याला विपत्ती म्हणत नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण याचं नाव संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण याचं नाव विपत्ती आहे. नाही तर सर्वांना माहिती आहे मधुबाबा, लौकिकदृष्ट्या सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, हो, आणि गेला. वेळ कमी असते ना कीर्तनात. 8:08 सुदामजी द्वारकेला गेला, पोहोचला. त्याला आज जाऊ दे ना कोणी. हे द्वारपालो कहो जा हरी से, मिलने सुदामा गरीबा गया. सांगा कोणी वगैरे वगैरे सांगा. आत निरोप जातो. तो द्वारपाल दरबारात सिंहासनाच्या पुढे उभा राहून वर्णन करतो. प्रभू हा शेष पगान जगातन पे प्रभू जाने को आहे. लोकांना ऐकतात ते शब्द कळले पाहिजे.
शेष पगान जगात न पे प्रभु जाने को आए बसे के ही ग्रामा धोती फटी सी लटी दुपटी अरूपाय उपाहन की नहीं सामा द्वार खड़ो द्विज दुर्बल देखी रहे चासे सो वसुधा अभिरामा पूछत दीन दयाल को धामा बतावत अपनो नाम सुदामा. हे बरं का दीपक महाराज, हे वर्णन द्वारपालाने केलं. शीश पगानं, त्याच्या डोक्यात पागोट नाही, जगात न पे अंगा सदरा नाही, जाणे को आये बसे काही ग्रामा, कोणत्या गावाचं सांगता येत नाही. गळात जानवं दिसतंय मालक, असं वाटतं ब्राह्मण असावा. फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधलेला आहे, मोडकी काठी हातात आहे, हाडाचा सापळा, लटलट मान हालती, डोळे खोल गेले, बऱ्याच दिवसाचा उपवासी, त्याला चालताना धाप लागती, अंधारी डोळ्यात येती, बसतो, पुन्हा भिंतीचा आधार घेऊन उठतो. हे वर्णन ऐकताना देवानं डोळे मिटले. अरे उनके बारे में आप इतना बता रहे तो नाम क्यों नहीं पूछा? पूछा है गोपाल. क्या बताया? उन्होंने इतना बोला है कि जाओ, मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है. उसको कहो तेरा सुदाम आया. उठे शाम दौडे नंगे ही पैरो. एवढ्या शब्दानं जगाचा बाप उडी टाकली सिंहासनावरून. जो पळत निघाला आणि पळत जाऊन सुदामजीच्या गळ्याला बिलगून रडला ब्रह्मांडाचा धणी. सीना में सीना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मिन गरीब आ गया. रुक्माई लवकर बाहेर या, माझा गरीब मित्र सुदाम आला. आणि मग सुदामजीचे पाय, सोन्याचा पाट, सोन्याचं पात्र, पाटावर बसलेले सुदामजी. आणि तेव्हा सुदामजी लाजून, जगाची माय पाणी ओतत होती, जगाचा बाप पाय धुत होता, लाजून गेले. ये क्या करते रे भगवान? अरे ये भिखारी इस लायक नहीं रे, दुनिया की माँ है ये, तू दुनिया का बाप मेरे भिखारी के पैर धो के शर्मिंदा क्यों कर रहे? सुदाम तू किस लायक है? दुनिया में केवल तेरा कृष्ण जानता है. विप्र प्रसादात धरणी धरोहम, विप्र प्रसादात कमलावरोहम. मी आज द्वारकेचा राजा झालो, ही तुम्हा ब्राह्मणाचीच कृपा आहे. आणि ही रुक्माई मिळाली तेही ब्राह्मणाची कृपा आहे. विप्र प्रसादात आज माझी द्वारिका पवित्र झाली. आणि विचारलं, कैसे हो सुदामा? आता दिसत नाही गाव टोंपे साहेब. गुडघ्याच्या वर धोत्र, अंगात नाही शर्ट, फुटका लोटा, मोडकी काठी, मळकट फडकट डोक्याला, उपवासी बऱ्याच दिवसाचा, लटलट मान हालती, चालत आला, पायात चपला नसल्यानं फोडं येऊन पाय फुटले तर पाय रक्ताळलेले. तरी द्वारकेचा राजा कवटाळून विचारतो, कैसे हो? मानो या मत मानो गोपाल, लेकिन तेरी कसम डाल के कहता हूं, इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं है. तेरे सुदाम जैसा सुखी दूसरा कोई नहीं. सुखी, धनवान, हाँ, धनवान की परिभाषा भूल गए क्या गोपाल? संदीपनी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे कि बच्चे लोग संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं. भगवान को भूल जाना ये विपत्ति है, और भगवान की याद रखना ये संपत्ति है. जब से तू विद्या पढ़ के गया ना कृष्ण, उस दिन से आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे भगवान. तो मेरे जैसा सुखी कौन हो सकता है? सुख त्याला म्हणतात आठवावे पाय, आठवावे पाय, आठवावे पाय विठोबा. ते वेळ वाढत चालली, पण बरोबर, तुम्हाला जास्त त्रास देत नाही, फक्त डोळ्यापुढे चित्र आणा. दुःखाचा संसार आहे, पण त्या दुःखरूप संसारामध्ये एक सुख आहे. ते कोणतं? आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. थोडंसं महाभारतात जाऊ मधुबाबा, लगेच भारतात येऊ. मी टोंपे साहेबांना म्हटलं, आता आमचं 69 लागलं आणि कीर्तन 3 सुरू झाले. रात्री देवणीला, सकाळी 10 ते 12 पालमला, 1 ते 3 केंद्रेवाडीला, आता 7 ते 9 साहेबांच्याकडे आहे. पुन्हा सकाळचं पुण्यातल्या आंबेगावला आहे, वळसे पाटलाचा वाढदिवस. न पुन्हा रात्री
परभणीला आहे आणि परवा दुपारी इथं लिमगाव आहे. तुम्ही डोकं चालवा, गाडी फिरणे, कधी जेवणे कधी झोपणे, तरी मिनिट कोणाचा चुकवायचा नाही. म्हणजे 9च्या पुढे 1 मिनिटही तुम्हाला त्रास देत नाही. बस माझ्यावर विश्वास ठेवा. विठ्ठल महाभारत युद्ध संपलं बरं का मधुबाबा. विजय झाला पांडवांचा, पराजय कौरवाचा. पराजय नाही, नायनाट झाला, दिवा लावायला नाही कोणी राहिलं. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. 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 सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. दोनों भाई, एक सच्चा और झूठा. झूठा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा वैकुंठ जावे, झूठा नरक में कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. काय झालं? सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. युद्ध संपलं. धर्मराजाला राज्याभिषेक झाला. जय जयकार हस्तिनापूर सुशोभित झालं. आणि राजा धर्माचा जय जयकार झाल्यावर नाचू लागले सगळे. त्यात सिंहासनाच्या पुढच्या मधुबाबा मोकळ्या जागेत 4 भाऊ इथून दिसेल तुम्हाला. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. नकुलानं सहदेवाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं, आनंदाचे अश्रू. आणि अर्जुनानं भीमदादाच्या गळ्याला. का? आपला मोठा भाऊ राजा झाला. किती दिवस याची वाट बघत होतो, या दिवसाची. आनंद आवरेना भावांना, आनंद आवरेना. पण या आनंदापेक्षा एक दुःख पांडवांना होतं, ज्याच्यामुळे आम्हाला सुखाचे दिवस मिळाले. तो पाठीराखा श्रीकृष्ण आता काही दिवसात निरोप घेणार. आणि तो दिवस उजाडला. रथ सज्ज झाला. श्रीकृष्ण द्वारकेला जातात. हे हस्तिनापुराला कळालं. प्रचंड गर्दी झाली. वातावरण उदास झालं. आणि एकांतात 4-5 भावांना कृष्णजींनी बोलवून घेतलं. हे आपल्यासारखंच आहे, आपल्यासारखंच आहे. अरे आपले वडील मरण पावले म्हणजे ज्या घराशी आपला जवळचा संबंध असतो, तो परिवार गोड जेवणाच्या दिवशी हजर राहतोच. पण सगळे पाहुणे गेल्यावरही पुन्हा 1 दिवस थांबतो. आणि मग जाताना त्या कुटुंबातला प्रमुख इथल्या सगळ्या भावांना एकत्रित बोलवतो. इकडे या रे. काय तात्या, वडील मरण पावले तुमचे, माणसं चांगले नाही, भावा भावाचं कसं बिघडल याची वाट पाहतात. कोणाचा ऐकू नका. आणि भावा भावावरचं प्रेम कमी करू नका. काही कमी जास्त झालं तर आमचा परिवार रात्री 2 वाजता तुमच्यासाठी हजर आहे. हा चालतो. हा जसा प्रकार आहे ना, अगदी अगदी तो प्रकार. कृष्णजी म्हणाले, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव जी, इस्टेट का नतीजा जानते हो सब लोग.
अच्छी तरह। अरे इस्टेट के लिए पूरे कौरव समाप्त हो गए जी। तो मेरी प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो। कुछ कम ज़्यादा हुआ तो मुझे संदेशा दो, ये द्वारकाधीश आपके लिए आधी रात तयार आहे, चलता हूँ। एवढ्या शब्दात पांडवाचं रडणं सुरू झालं। द्रौपदी वक्साबोक्सी रडू लागली। पण त्यापेक्षा कठीण प्रसंग भगवान श्रीकृष्णाला आहे की आता आत्याची कशी समजूत काढू। विधवा झालेली आत्या, पांढऱ्या केसाची आत्या, डोंगरचे डोंगर दुःख भोगलेली आत्या, पण यावं लागलं। दास दासी बसलेल्या होत्या आणि आत्याच्या पायावर डोकं ठेवलं मधुबाबा, जगाच्या बापानं। हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात टोंपे साहेब, बुवा। चलता हूँ बुवा। बस रडणं सुरू झालं आत्याचं। रडू नको आत्या, आत्या जन्मभर रडली, जन्मचा जन्म रडली तू। आता सुखाचे दिवस आले, थोरला राजा झाला, सगळ्यांना कसं वागायचं मी सांगितलं। आत्या दिवस सुखाचे आहे, रडू नको। मग तो हुंदके देऊन, आत्या हे बघ, रडू नको आत्या, मी द्वारकेला चाललो तरी माझी एक विनंती आहे, तुला काय पाहिजे ते माग, पण रडू नको। असं म्हटल्यावर टोंपे साहेब आत्यानं पदर पसरला। सगळे बघू लागले, आता काय मागते ही। द्वारिका जाने के पहले कुछ देना चाहते हो भगवान? हाँ, तो एक ही प्रार्थना है क्या, पूरी दुनिया का दुख इस कुंती को दे के जाओ गोपाल। मग देव रडायला लागले, काय मागतेस आत्या, आणि काय कमी भोगलं तू जन्मभर। अरे मला माहिती आहे, तू पृथुराजाची मुलगी, तुझं नाव पृथा होतं। पृथुराजाचे मित्र कुंतीभोज राजे, त्यांना आवडली म्हणून त्याच्या वटीत तुझ्या बापानं दिलं, इथं नाव कुंती ठेवण्यात आलं। पुन्हा लहानपणी तू दुर्वासाची सेवा केली, दुर्वास प्रसन्न झाले। 6 मंत्र, एक मंत्र जपला तर तुला मुलगा झाला, कलंक लागेल कुळाला म्हणून त्याला पेटीत बंद करून सोडून दिला आत्या। तो कर्ण चंपानगरीला राधेनं सांभाळ केला। नंतर तुझं लग्न झालं, तुला पती मिळाला, तो पंडुरोगी, आणि त्यालाही शाप होता, पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील। तू 3 मंत्र जपले, तुला 3 मुलं झाले, धर्म भीम अर्जुन। माद्रीनं जपले 2, तिला 2, नकुल सहदेव। बरं, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास। मी साक्षीदार आहे आत्या, तुझे 5 पोरं मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते, मी साक्षीदार आहे। लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला तुझ्या मुलाला, जहर पाजून मारण्याचा प्रयत्न केला। भर समाजात तुझ्या कुलवान सुनेला त्या चांडाळ्याने विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला आत्या। एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर सोसलेस तू, आणि मी आता प्रसन्न झालो, काही माग म्हणतो तर पुन्हा दुःख मागतेस। हा भगवान, सच कहूँ गोपाल, तिचे शब्द ऐका, क्या, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती प्रभु। रात दिन मैंने आपका भजन किया क्योंकि मैं दुखी थी, और सुखी बन जाओगी तो मेरे प्रभु को भूल जाओगी। और ये भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है। तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा।
जमलं आता. ते मी कुठं येतो हे तुम्ही ओळखायचं बरोबर. मी म्हणत नाही, दुसऱ्या चरणात सांगतात ते तुम्ही ओळखायचं. मग मला म्हणावं लागलं ते विठ्ठल विठ्ठल. संसार आलिया एक सुख आहे आणि ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. म्हणून ज्या परिवाराबद्दल आपण एकत्रित आलो, शोभाताई, पांडुरंगजी, त्यांनी काय काय सोसलं ते त्यांनाच माहिती आहे. मला सांगितलं 60 रुपये महिन्यात. 60 रुपये महिन्यात काम, 60 रुपये. आणि ही जेवढी आतापर्यंत माणसं मोठी झाली ना, हे त्यागातून झाली. ज्यांना चटका बसला ती. तुम्ही विचार करा, याच्यात पुन्हा एक कीर्तन होईल. चहा विकताना मोदी साहेबाला वाटत होतं मी भारताचा पंतप्रधान होईल. बोले जब स्कूल से आता था तो मेरी माँ बर्तन मारने जाते थे. एक समय नहीं 2 समय और दिन भर काम करते थे. तरी आमचं पोट भरत नव्हतं. 2 गल्लीतली भांडी धुणी आई करायची, दिवसभर काम करायची, तरी आमचं भावाभावाचं पोट भरत नव्हतं. आईची फजिती पाहिली, मग कॅटली उचलली चहाची. शाळेतून आल्यावर चाय, गरम चाय. आज भारताचे पंतप्रधान आहे. लक्षात घ्या. द्रौपदी ताई मुर्मू पती मरण पावला, 2 मुलं गेली, एकटीच राहिली. आत्महत्येपर्यंत प्रकरण पोहोचलं. पण कोण्यातरी महात्म्यानं सांगितलं तसं करू नका, देवाचं चिंतन करा. पहाटे 3ला उठायची आणि सकाळच्या 6पर्यंत देवाचं नामस्मरण करायची. ज्या घरी राहत होती ते घर शाळेला देऊन टाकलं. ते आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई. जेवढी तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं भगवान सुख हो जाता है. येणे होय सर्व संसार सुखाचा. संसार म्हणजे दुःखच आहे. पण कुठे सुखाला सुख आहे, कुठे सुखाला दुःख आहे. कुठे दुःखाला सुख आहे, कुठे सुखालाही सुख आहे. दुःखाला दुःख, ठेच लागली, ठेचला पुन्हा ठेच लागली. दुःखाला दुःख. राजा दशरथ दुःखी आहे, मुलगा नाही. 4 झाले, सुखी झाला. आणि वनवासात गेल्यावर पुन्हा दुःखी झाला. हे सगळे परंपरा लक्षात आणा. पण एकच क्षेत्र आहे जिथे सुखालाही सुख होतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख. म्हणून संसार सोडा असं कोणत्या संताचं म्हणणं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्यांचा हिमालयात. उलट सुखे करावा संसार. फक्त कसा करावा. संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. मी देत नाही, तुम्ही खात नाही, पण कल्पना करा, वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हाताचं आहे. ट्रान्सपोर्ट. वाटेत तोंड, वाटेत तोंड, वाटेत तोंड. जास्त संबंध जिभेचा आला लोण्यासह, चघळून चघळून ढकललं तिनं. हाताने नुसतं पोचवलं तरी लोणी खाऊन झाल्यावर म्हणतात गावणी, टोंपे साहेब काय सनलाईट साबून द्या. कशाला? जीभ घासायची आहे. उलट म्हणतं साहेब गरम पाणी द्यावं, हात धुवायचे आहे. हे न खाता चिकटले आणि जीभ लोणी खाऊन अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतणं वाईट आहे. मधुबुवा तुम्हाला अनुभव नाही, आम्ही दुसऱ्याचं पाहू पाहू सांगतो. गुंतणं म्हणजे मराठीत सांगतो. नका जाऊ, नका न जाऊ. कळली मराठी? नका जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. कुठं झाला तुम्ही? कीर्तना नका जाऊ, आता येतो म्हणतो. नका जाऊ म्हणते तर येतो म्हणतो. तर नका जाऊ म्हटलेलं आलं का हो? ते टोंपे साहेबांनी फार मोठा सप्ताह ठेवला आणि तुम्ही परमार्थातली माणसं कीर्तनाला दिसली नाही. निघलं होतं महाराज. मग गाडीला किक मारली. पेट्रोल नव्हतं का? ऐकून घ्या, तुम्ही दम काढत नाही. गाडीवर बसलो, किक मारली, आवाज झाला गाडीचा आणि मंडई बाहेर आली. मी बसलेलाच होतो. पुढून आली, दोन्ही हँडल धरले महाराज. मग नक्का न जाऊ म्हणली, उतर.
अरे याला गुंतन बस विठ्ठला. असा दुःखाचा संसार असला तरी तोही सुखाचा होतो. दुःखाचाच संसार सुखाचा होतो. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मुरलेलं लोणचं आहे. किती दिवस राहतं तेवढं आपला फायदा करून घ्या. लोणचं मुरलं की जास्त गोड लागतंय. कामामध्ये का काही म्हणा राम राम फायदा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजे दुःखाचा संसार सुखाचा होतो. येणे होय सर्व संसार सुखाचा. नाहीतर संसार आल्या एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. फायदा येणे होय सर्व संसार सुखाचा. किती सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही इतका सुखाचा. विठोबा गायक वृंद माझ्यावर प्रेमच आहे. पार भावासारखं प्रेम. खूप आनंद लुटला आम्ही दुपारी ना दीपकराव. मस्त प्रेम आहे म्हणून प्रेमापोटी बोलतो. चाल शेवटी घेऊ हे प्रेमानच बोलतो. विठ्ठल संसारालिया एक सुख आहे आणि कोणतं आठवावे पाय विठोबाचे. त्यानं होईल काय. मी काय सांगत होतो. हा परिवार ज्यांच्या संबंधाने कार्यक्रमच्या शोभाताई असेल, पांडुरंगजी टोंपे साहेब असेल, त्यांना आता भूतकाळ आठवत असेल. आता झोळी फाटेपर्यंत परमेश्वरानं दिलं तरी भूतकाळाचं स्मरण गेलं नाही. ज्या परमेश्वराच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं इथपर्यंत आलो, नाहीतर मोठमोठ्या नटी नट आणून त्यांना सेवापूर्तीचा सोहळा करता आला असता आणि इथं तालुका आला असता ते पाहायला. पण पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेला हा परिवार म्हणून ज्यानं मोठं केलं त्याला विसरला नाही. येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. वास्तविक तो दुःखही देत नाही सुखही देत नाही. ज्याच्या त्याच्या दृष्टीचा बदल आहे. आता हे पहा, तिसरं चरण गोविंद भाऊ म्हणतील. जमला बोला गोविंद. थांबा नाही बोला कशाला. हे सावध करून दिलं. बोला म्हणजे काय लगेच बोला. ओळखून म्हणायचे. तिथं आल्यानंतर बोला. ते त्यांना माहिती आहे. आताच नाही, मी इशारा करेल बरोबर. मग तुम्ही चौथं म्हणायचं. उद्धवजी म्हणतील चौथं. हो, पाचवं मधुबाबा म्हणतील
आणि आमचे बाबा तर जे सापडलं ते प्रमाण म्हणते, ते काही नाही. मला पाहिजे तसं म्हणताय पुन्हा. विठ्ठल आता फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा. हा बात जमला आता. संसार गोविंद भाऊ सुखही देत नाही दुःखही देत नाही, तो आहे तसाच आहे. 40 विद्यार्थी बरं का टोंपे साहेब एका वर्गात. 40ही पास झाले. 40ही पास झाले. एकाचा नंबर 20वा आला, एकाचा 21वा. ही नीट आहे का बरं? 20व्या नंबरचं रडत झालं मधुबा. बापाला वाटलं नापास झालंय. नापास का रे? नाही बाप्पा. रडतो का? 20वा नंबर आला. अरे मग रडतो कशाला? 19 पोरं पुढे गेली पप्पा. 10च मिनिटात शेजारचं आलं. पेढे घ्या पाटील. अरे तू माझ्याच बाळूच्या वर्गात? हो. तुझा नंबर 21. टोंपे साहेब बापाचं डोकं चाले ना. ए बाळू इकडे. काय हा गोंद्या तुझ्याच वर्गातला? हो. लेका याचा नंबर 21. पेढे वाटून आलं आणि तुझा 20 तरी रडतो. मला वाईट वाटतं पप्पा. कशाबद्दल? 19 पोरं पुढं गेल्याबद्दल. तू रे? आनंद झाला पाटील. कशाचा? 19 मागं टाकल्याचा. कळलं ना? नंबर तिथंच आहे, फक्त एक पुढं पाहत एक माग. घेतिला पायाचे सुख आहे सुख. घेतिला पायाचे सोपे आहे सुख. घेतिला नंबर तिथंच आहे दोघांचे. फरक एवढाच आहे, 20 वालं पुढं पाहतं, 21 वालं माग. वास्तविक 21 वालं दुःखी झालं पाहिजे आणि 20 वालं सुखी झालं पाहिजे. पण घेतील तयासी सोपे आहे सुख. हे पुढं पाहतं 19 गेले पुढं, बसलं रडत. हे माग पाहतं 19 टाकले माग. घ्या पेढे. घेतील तयासी सोपे आहे सुख. लक्षात आलं ना ही घटना? हनुमानजी लंकेत फिरत होते सीतेच्या शोधार्थ. रात्री 8:39 फिरणं सुरू केलं. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहा तहा अगणित जोधा. लंकेतल्या घराची रचना अशी होती टोंपे साहेब, बाहेरून मंदिरासारखं घर दिसायचं. मंदिर समजून आमचे मारोतराव आत जायचे तर आत मल्लयुद्ध, मतिरा प्राशन, मॉज भक्षण दृश्य पाहून बाहेर. पहाटेपर्यंत फिरले आणि पहाटे एक घर असं दिसलं, हरिमंदिरतः भिन्न बनावा. राहण्याचं घर वेगळं, हरीचं मंदिर बाजूला.
भिंतीवर धनुष्यबाणाचं चित्र आणि अंगणात वृंदावन होतं मधुबाबा. अख्ख्या लंकेत एकच वृंदावन. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र की जय. आनंद झाला. वृंदावन पाहलं. हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. तुम्ही कल्पना करा. कल्पनेला काही खर्च आहे का? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. कल्पना. आणि तो सारखा म्हणतो बापाला एकदा तरी या. बाप हाडाचा वार करी. एकदा तरी या पप्पा अमेरिकेला. एकदा तरी या अमेरिकेला. एकदा तरी. बाप म्हणला काय अमेरिकेत आहे रे? चंद्रभागा आहे का इंद्रायणी? का माऊलीची समाधी? का विठोबाचं देऊळ? नाही पण याच बाबा हो नाही करता करता 5 वर्षांनी बापानं होकार दिला मधुबा. पण अड घातली. येतो पण माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, मोठं गोपीचंदन त्याच्यात बुक्का आणि खांद्यावर झेंडा राहील भगवा. आणि तू जर म्हणशील अमेरिकेत आल्यावर म्हाताऱ्या बरमुडा घाल, माझ्या बापांना नाही जमणार. हो काय सांगता येतं. सगळ्या मुलगा चांगला होता बाबा. तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलांनी बसवून दिला. बाप वारकरी बाप. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, मोठं चंदन त्याच्यात बुक्कान, खांद्यावर भगवी पताक. आणि सगळे गोरे लोक बसले होते. 150-200 लोक भोवताल विमानामध्ये. ते तांबड्या कलरचे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याला केस. आणि त्याच्यात आमचा एकच झेंड्यावाला. सगळे ते इंग्रजीतून बोलायचे. याला नावं ठेवायची. पण याला काय देणं घेणं. आपली जपमाळ काढली मधुबुवा. विमानात बसल्यापासून विठ्ठल विठ्ठल सुरू केलं. 14 तास अमेरिका येईपर्यंत विठ्ठलाचा जप. बस उतरलं विमान. लगेच उतरतं, काळजी करू नका. मुलगा घ्यायला आला टोंपे साहेब. त्याला अंगरक्षक होते. एवढ्या मोठ्या पदावर मुलगा आहे अमेरिकेत. पण बाप झेंडा घेऊन उतरला. लाज लज्जा नाही. मुलानं सगळी लाज लज्जा सोडली. पायातले जोडे काढले. मोठे मोठे साहेब त्याला शालूट ठोकतात. त्या मुलानं विमानतळावर बापाला दंडवत घातला. आणि दंडवत घालून जेव्हा मुलगा हात जोडून उभा झाला टोंपे साहेब, बाप हुंदके देऊ देऊ रडायला लागला. वारकरी बाप. का? आनंद आवरेना. विठ्ठला कमाई झाली माझ्या आयुष्याची. एवढा मोठा पदावर माझा मुलगा आहे पण फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणतोय अजून. यापेक्षा मला काय मिळवायचं आहे जीवनात. आनंदाला पारावार नाही बापाच्या. नाही तर साध्या नोकरीवाले बाप म्हणायला तयार नाही. सोबत नाही म्हणून बाप. लक्षात घ्या. पण झालं काय आता इथून दिसेल तुम्हाला. एक साताऱ्याचा वारकरी 1 महिन्यापासून गेला होता अमेरिकेला. तोही अशाच पोशाखात होता. गुडघ्याच्या धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट आणि ते सगळं तसंच झेंडा खांद्यावर. परिचय नाही. हा किनगावचा आणि तो साताऱ्याचा. परिचय नाही. पण यानं विमानतळावर त्याचा झेंडा पाहिला आणि त्यानं याचा झेंडा पाहिला. ओळख नसताना दोघंही वारकरी जवळ आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. का? आनंद आवरेना माझ्या संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. आनंद आवरेना. मी का सांगतो. तिथल्या अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. हे हनुमानजीहून वाढलं रे बाबा. ते वृंदावन पाहिलं. आनंद आवरेना. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावन वालं. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराय. आनंद झाला. पण शंकाही आली. म्हणले लंका सगळे राक्षसाचं गाव. वृंदावनवाला हबप असेलच कसा. मला फसवायसाठी तर नाटक नसेल रावणाचा. काय सांगता येते. काही माणसं साहेब बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते पण एवढ्याहून समजायचं नसते. बंगल्यात माळकरीच असते.
आंगन में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा। तो हनुमान अरे ते त्यांच्या भाषेत सांगतो हा. लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर वासा मनमय तर्क करे कपिलागा तेही समय विभीषण जागा। त्याच वेळेला विभीषणजी जागे झाले. दोघांचं मिलन झालं आणि पहिल्या भेटीत हनुमानजीनं विचारलं, विभीषणा पूर्ण लंका नगर बघितलं बाबा, पण अख्ख्या नगरात तू एकच हबप आहे. हो, पण तुझा काकडा हरिपाठ हे कसं काय चालतं? म्हणजे तू या राक्षसात कसा राहतो? मी सुनहू पवन सुत रहनी हमारी जिमी दशन नमः जीभ बिचारी. खरं बोलला विभीषण, दातात जीभ राहते ना मारुती राया. मला आयुष्यात कोणी हे विचारणारं भेटलं नाही, आज तू भेटला म्हणून सांगतो. दातात जीभ राहते तसा या लोकात मी एकटा राहतो. मग भाग्याचा आहे तू. वा, दातामध्ये जीभ भाग्याचं लक्षण आहे. अरे हे 32चे 32 दात एकट्या जिभेवर टपलेले आहे. दात म्हणतात जिभेला श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बघितल्यावर वळवळ वळवळ करते. जर कडकडून चावा घेतला तर कोण्या कोर्टात जाशील. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माँ एक बार काटे तो तेरी फिर्याद कहाँ जाय. जीभ म्हणाली तुम्ही 32 असले तरी माझ्या एकटीच्या नादी लागू नका. का? 32ही गैरहजर करील. आणि तुम्ही संशोधन करा. गुन्हेगाराला शिक्षा याला न्याय म्हणतात का नाही साहेब? मग शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतय? जीभ का दात. बिना दाताचं म्हातारं व्यवस्थित शिव्या देतं. म्हणजे दाताशिवाय शिव्या देता येतात. शिव्या द्यायचा गुन्हा जीभ करते, पण ज्याला शिव्या दिला ते म्हणतात दातच पाडील, आहे का नाही? म्हणून जीभ कहे दंतन को तुम 32 में अकेली माँ एक बार टेढ़ी चली तो 32 ही गिर जाए. नाही तर ते डबल लॉक मध्ये आता नाही का बंगले बांधतात तेव्हा लोक 2 दरवाजे, एक चॅनल गेट असते मधुबुवा, एक लाकडाचं दार. तसं ओट म्हणजे लाकडी दार आहे आणि दात म्हणजे चॅनल गेट आहे आणि त्याच्या आत राहते ती. घरी गेल्यावर मोबाईल करा मला, खरं आहे का नाही? मग शिव्या द्यायच्या वेळेला पहिलं चॅनल गेट उघडते, बाहेर यावं लागतं शिव्या द्यायला. मग लाकडी दरवाजा उघडून बाहेर येते, शिव्या देते. शिव्या द्यायचा कार्यक्रम संपला, जोडे खायचा उद्योग सुरू होणार. पहिलं लाकडी दार लावते, चॅनल गेट, आत लपते, जोडे डोकं खातं. कारण नसताना जीवा ऐसी बावरी कह गई सरग पताल आप तो अंदर जा छुपे जूते खाए कपाल. हे दोघांचं चाललेलं सांगतो मी, तिथंच होतो म्हणून बोलतो. हनुमान विभीषणजी, अरे तू राहतो कसा? जिमी दशन नमः जीभ बिचारी. दातामध्ये जीभ राहते का नाही मारुती राया? तसा राहतो. भाग्यवान आहे तू. म्हणजे खरं सांग, दात पडतात का जीभ? हा, दात पडतात बो. जीभ नाही पडत हनुमंता. तेच सांगायला आलो पहाटे. उद्या राक्षस रूपी दात माझा श्रीराम पाडणार आहे आणि जीभ रूपी विभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार आहे. एका मिनिटात सुखी झाला. घेतील तयासे सोपे आहे सुख. घेतील तयासे सोपे आहे सुख. आतापर्यंत दातामध्ये जीभ समजून दुःखीच होणारा विभीषण एका मिनिटात सुखी केला का नाही हनुमानजीनं? सांग, दात पडतात का जीभ? हा, दात पडतात. मग दात पडणार आहे आणि जीभ रूपी विभीषण लंकेचा राजा होणार आहे. एका मिनिटात सुखी झाला. घेतील तयासी सोपे आहे सुख. आता पुढे शब्द आहे, बोलेले मुखे नारायणे. म्हणजे संसार वाईटने जरूर करा, पण कसा? पद्मपत्र मिवांभसा अंबसा येव. म्हणजे कमळ पाण्यातच असतं पण पाणी कमळात नसतं. तसं संसारी असावे असुनी नसावे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. किंवा गीतेचा पुरावा पद्मपत्र मिवांबसा. हे गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं याप्रमाणे संसार करायचा. बोलेले मुखे नारायणे. अरे मग एवढं सोपं सांगूनही तुम्हाला पटत कसं नाही? सांगितली
सोपं सांगितलं. सांगितली सोय करुणा सागरे. करुणा म्हणजे दुःखितेषु दया, इथे करुणा त्याची व्याख्या आहे. ज्यानं आपल्यावर डोंगरा एवढं दुःख दिलं त्याच्यावरही दया दाखवणे, याचं नाव करुणा. ते पाचही पोरं रात्रीचे मारले, द्रौपदीचे खुनी पकडला, लवकरच पकडला. तो अश्वत्थामा होता. द्रौपदे, हा अश्वत्थामा. पाचही पुत्राची हत्या यानं केली झोपेत रात्री. सांग काय शिक्षा करू? मुंडकं तोडू का हातपाय तोडू? मुंचताम मुंचताम येश. द्रौपदी म्हणाली, लवकर सोडा, आपल्या गुरुचा पुत्र आहे. पण 5 पोरं मारली. मारू द्या, माझी 5 पोरं मारली तरी वाघासारखे 5 पती माझे अश्रू पुसायला अजून जिवंत आहे. याचा बाप आधीच मेला, द्रोणाचार्य, आणि याला जर मारला तर याची माय जेव्हा रडल तेव्हा तिचे अश्रू कोण पुसल? तिच्यासाठी तरी याला ठेवा. याला म्हणतात करुणा. ज्यानं डोंगरा एवढं दुःख दिलं त्याच्यावर दाखवलेली दया म्हणजे करुणा. विठ्ठल विठ्ठल. दया वेगळी आणि करुणा वेगळी. दुःखितेषु दया इति करुणा. म्हणून देवाला करुणेचा समुद्र म्हटलेला आहे. तुम्ही त्याचं भजन करा, नका करू, तरी तो तुम्हाला उपवासी झोपू देत नाही. त्याने तुझी काय नाही केली चिंता. आपली आई आपल्या आईच्या पोटात होती. आपली आई तिच्या आईच्या पोटात, म्हणजे मागं चालवा. म्हणजे आपल्या जन्माच्या आधी 22 वर्षे म्हणा, ती माईच्या पोटात होती. तेव्हा देवाला माहिती होतं की हिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून आपल्या जन्माच्या आधी 22 वर्ष आधी आपल्यासाठी दुधाचे भांडे आपल्या आजीच्या पोटात आपल्या आईला दिले. इतकी काळजी जगात कोण घेतो? त्याने तुझी काय नाही केली चिंता. कोण करीते उत्पत्ती दुधा, कोण करीते उत्पत्ती करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोणी. या सवे दोणी मध्ये पुन्हा भानगड आहे. सवे दोणी म्हणजे बाळाची भूक, मायचं दूध, हे सवे दोणी समप्रमाणात. जर बाळाची भूक जास्त असेल ना, आईचं दूध कमी असेल, तर बाळ क्षुधा निवृत्ती न झाल्यानं किडकिडीत राहील. बाळाची भूक कमी असेल ना, मायचं दूध जास्त असेल, तर दुधाचा पूर्ण खर्च न झाल्यानं आई आजारी पडेल. म्हणून इकडे बाळाची भूकही वाढवतो, तसं तसं मायचं दूधही वाढवतो. याला म्हणतात वाढवी श्रीपती सवे दोणी. याचं नाव करुणा. जाऊ द्या, ते वाढत जाईल आपलं, पण करुणा. त्याने तुझी काय नाही केली चिंता. एवढंच नाही, संसार करून परमार्थ करता येतो हे त्यानेच सांगितलं. कुठे? गीतेमध्ये. गीतेमध्ये माम अनुस्मर युद्धेच. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अर्जुना, तुझं काम चालू दे लढाई, आणि माझं स्मरणही कर. याला म्हणतात कामामध्ये काम न काही म्हणा राम राम. माम अनुस्मर युद्धेच. एकंदरीत संसार करूनही परमार्थ केल्यावर मी प्राप्त होऊ शकतो, हे स्वतः भगवंताने सांगितलं. शेवटचं तुका म्हणते
भाविकाला तरायासी. आता हे प्रमाण मधुबाबासाठी दिलं होतं पण त्यानं उचललं. बरं ते माझ्यासोबत असतं 24 तास आणि मी दररोज सांगतो हे माझ्यासोबत आहे, यानं नाही म्हटलं तरी चालते, हे माझ्यासोबत आहे नाही म्हटलं तरी चालते. हे त्यानं डोकं चालवलं. हे किती दिवस चालल? पूर्वी एक मिनिट घेतो. पूर्वी 4 चाक्या नव्हत्या टोंपे साहेब, बैलगाडीचा काळ होता आणि लग्नाला बैलगाड्या यायच्या पाहुण्याच्या. बैलासाठी कडब्याची सोय करायची मुलीच्या बापानं. खाणं होत नाही एवढा कडबा बैला पुढे टाकायचा मुलीचा बाप. पाहुण्याचे बैल पाहुण्याचे बैल पाहुण्याचे बैल आणि घरचे बिना कडब्याचेच. तसं त्याला वाटलं असेल रोज पाहुण्याच्या बैलाला कडबा, घरचा बांधूनच आहे. तो माझ्यासोबत राहतो ना ज्यानं प्रमाण उचल. ठीक आहे ठीक आहे, तुमचंही जमला. हो जमला. तो का म्हणे त्याने उपकार केला भोळा भाविकाला तरायासी. मजा आली. 9 कधी वाजले मलाही कळलं नाही पण वाजले मात्र. माऊलीचं भजन होईल, चाल होईल, जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील आणि संपला शब्द काणी येईल तेव्हा प्रत्येकाने उठायचं. त्याच्या आधी हालचाल करायची नाही, किती महत्वाचं काम असलं तरी. ज्ञानेश्वर माऊली.